रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आतापर्यंत वारकरी संप्रदायाच्या आरंभाचा व वाढीचा जो विचार केला त्यावरून आपल्याला असे दिसून आले की या संप्रदायात 4 संप्रदायाचा अंतर्भाव झालेला आहे. ते संप्रदाय खालीलप्रमाणे: 1 म्हणजे चैतन्य, 2 स्वरूप, 3 आनंद आणि 4 प्रकाश. तर त्यामध्ये जो चैतन्य संप्रदाय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या चैतन्य संप्रदायाचे आपण सुरुवातीला ओळख करून घेऊ. तर चैतन्य संप्रदाय या संप्रदायात 2 भेद आहेत. एकाचा रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र आहे आणि दुसऱ्याचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वाक्षरी मंत्र आहे. तर जो पहिला आहे ज्याचा रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र आहे तर त्याची माहिती देणारे तुकाराम महाराज व पिंपळनेरकर निरोबारा यांचे अभंग आपण बघणार आहोत. तर सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तिक तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावशर, पडिला विशर स्वप्ना माझी, काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगतली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगतले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. निळोबारायांचा सुद्धा एक अभंग आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथोनिया, हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत, ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासासी उपदेशिले, राघव चैतन्य केले अनुष्ठान, त्यासी द्वैपायने कृपा केले, कृपा करुणी हस्त ठेवियेला शिरी, बोध तो अंतरी टसावला, राघवा चरणी केशव शरण, बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची, बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला, अनुग्रह दिला निज प्रीती, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा तेथुनिया, निळा म्हणे मज उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. वरील अभंगात उल्लेखित केलेल्या राघव चैतन्य, केशव चैतन्य व बाबाजी या 3 व्यक्ती होत्या का 2 व्यक्ती होत्या या संबंधी बरीच चर्चा झाली आहे व आजही होत आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी मते मांडली गेली आहे. कै पांगारकर प्रभृती या 3 व्यक्ती समजत, पण मध्यंतरीच्या संशोधनाने केशव चैतन्य हेच बाबाजी असे ठरवले. यामुळे या अभंगात 2 व्यक्तींचा उल्लेख असे दोनदा असे समजले जाईल. परंतु अलीकडील झालेल्या संशोधनावरून राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य या व्यक्ती पुन्हा 3 निरनिराळ्या होत्या असे दिसते. राघव चैतन्य यांची समाधी कल्याण गुलबर्ग्याजवळ आळंद गंजोटीस आहे. केशव चैतन्य यांची समाधी पुणे जिल्ह्यातील ओतूर गावी आहे व बाबाजी चैतन्य यांची समाधी मन्नेहाळ येथे आहे असे इतिहास संशोधक श्री बेंद्रे यांचे म्हणणे आहे. या बाबतीत अजून संशोधन चालू आहे. दुसऱ्याचा माहितीचा अभंग पुढे प्रमाणे म्हणजे जे आपण चैतन्य संप्रदायामध्ये जे 2 भेद पाहिले ज्यामध्ये दुसऱ्याचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशा अक्षरी मंत्र आहे. तर त्या दुसऱ्याचा माहितीचा अभंग जो आहे तो पुढील प्रमाणे: आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, चोजविले सार ज्ञानदेवा. हीच परंपरा ज्ञानेश्वरांनी म्हणजे श्री ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या शेवटीही दिली आहे. बहुतेक सर्व वारकरी संप्रदाय चैतन्य संप्रदायातलाच आहे असं आपल्याला दिसतं. तर यामध्ये आपण 4 संप्रदाय बघितले: चैतन्य, स्वरूप, आनंद आणि प्रकाश. तर चैतन्याची संप्रदायाची माहिती ही अशी आहे. तर दुसरा जो संप्रदाय आहे तो म्हणजे स्वरूप. तर या स्वरूप संप्रदायाचा श्रीराम जय जय राम असा 13 अक्षरी मंत्र आहे. यातही 2 भेद आहे. एक म्हणजे रामानुजीय, हे कपाळावर तांबडी रेषा लावतात. यात मुल्हेरकर
सकारामबुवा आंमळनेरकर व भानुदासबुवा बेलापूरकर वगैरे मंडळी येतात. आणि याच्यामध्ये जो दुसरा भेद आहे तो म्हणजे रामानंदी. हे पांढरी रेषा लावतात. यात रामानंद, कबीर, कमाल वगैरे मंडळी येतात. तर तिसरा संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय. तर या संप्रदायाचा मंत्र त्रयाक्षरी श्रीराम अथवा 2 अक्षरी राम असा आहे. यात नारद, वाल्मिकी, सेनानाहवी वगैरे मंडळी येतात. आणि चौथा आहे प्रकाश संप्रदाय. याचा मंत्र ओम नमो नारायण असा आहे. यात श्री एकनाथ महाराज येतात. जो निर्गुण निराभास जैथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती जास तो सर्वांस आदि गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रह हित ब्रह्मा त्रिसी उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय परंपरा सहस्रार्जुन यदुदूसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निरसले भवबंधन एका जनार्दन शरण झाली संपूर्ण परंपरा. तर असे हे 4 संप्रदाय. या 4 संप्रदायाचा अंतर्भाव होऊन आपला वारकरी संप्रदाय आज आपल्या पुढे आहे. तर हे महत्त्वाचे 4 संप्रदाय आपण बघितले. एक म्हणजे चैतन्य, 2 स्वरूप, 3 आनंद व 4 प्रकाश संप्रदाय. तर आता आपण पुढील भागामध्ये वारकऱ्यांस मान्य देव, संत, ग्रंथ व आचार विचार याविषयी माहिती घेणार आहोत. तर पुढील भागामध्ये नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.